नमस्कार, कल्याणीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण उन्हाळा विशेष काकडीची खमंग अशी चटपटीत कोशिंबीर बनवतोय. चला तर मग लगेचच बनवूया. कोशिंबीर बनवण्यासाठी या बाउलमध्ये आपण एक वाटीभर दही घेतलेलं आहे. दही छान असं घट्ट आहे. आता ते आपण 1 मिनिटभर व्यवस्थित असं फेटून घेणार आहोत. इथं पहा, दही आपलं व्यवस्थित असं फेटून झालेलं आहे. त्यामध्ये आपण अर्धा चमचा साखर घातलेली आहे, पाव चमचा काळे मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा आपलं रेग्युलर मीठ घातलेलं आहे. परत एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण एक वाटीभर काकडी मी इथं किसून घेतलेली आहे ते यामध्ये घातलेली आहे. काकडी इथं बारीक अशी चिरून घेतली तरीही चालेल. आता यामध्ये आपण बारीक चिरलेला अर्धी वाटी टोमॅटो घेतलेला आहे आणि मीडियम साईजचं एक गाजर घेतलेलं आहे, ते सुद्धा किसून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट इथं 1.5 ते 2 चमचे घेतलेला आहे. आणि आता हे सगळे पदार्थ आपण अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. दह्यामध्ये छान असे हे एकजीव झाले पाहिजेत. अशा प्रकारे आपण हे पदार्थ छान असे मिक्स करून घेतलेले आहेत. इथं पहा, दह्यामध्ये काकडी टोमॅटो छान असे मिक्स झालेले आहेत, छान असे एकजीव झालेले आहेत. इथं तुम्ही पाहू शकता छान अशी आपली कोशिंबीर तयार झालेली आहे. तर त्याला छान असा चटपटीतपणा येण्यासाठी आपण याला खमंग अशी फोडणी करणार आहोत. तर त्यासाठी फोडणी पात्र ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण एक अर्धा चमचा तेल घातलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी घातलेली आहे, थोडेसे जिरे घातलेले आहेत. जिरे मोहरी छान तडतडले की आता त्यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता छान असा परतला की आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे आणि थोडासा हिंग घातलेला आहे. आता हे फोडणी आपण 1 मिनिटभर थंड होऊ द्यायची आहे आणि आपल्या कोशिंबीरवर घालून घ्यायची आहे. फोडणी छान अशी खमंग झालेली आहे. आता आपण ही फोडणी आपल्या कोशिंबीरवर घालून घेऊया. या फोडणीमुळे कोशिंबीरला छान चटपटीत अशी चव येते आणि ही फोडणी कोशिंबीरमध्ये छान अशी मिक्स करून घेऊया. अशी ही खमंग चटपटीत छान अशी आपली कोशिंबीर तयार झालेली आहे. अशा प्रकारे कोशिंबीर बनवून फ्रीजला ठेवा आणि आयत्या वेळी थंडगार अशी कोशिंबीर सर्व्ह करा. या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने नक्की एक वेळ ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.